सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आम्हा दोघांसाठी खूप जास्त आनंदाचा दिवस होता आणि आमच्या घरच्यांसाठी सुद्धा, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. आमच्या लग्नाला आज 2 वर्ष पूर्ण झाली. बघा ना, किती लवकर लवकर आणि चांगले दिवस मात्र निघून जातात. त्याचबरोबर स्वामींची साथ असणं हे खूप जास्त मोलाचे आहे. म्हटल्यानंतर डेलीचं रुटीन उमरटायला लेपन केलं, छान अशी सुंदर देवपूजा झाली, आरत्या वगैरे करून घेतल्या आणि मला सुद्धा केंद्रात जायचं होतं, कारण केंद्रात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जो काही संकल्प केलेला आहे, दुर्गा सप्तशती पाठ, स्वामी चरित्र पाठ आणि त्याचबरोबर रुद्र, तर त्या सेवेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं होतं. बघा, टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिंदास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट अजिबात चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे सुद्धा नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही. महाराज नक्कीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही आणि अशाच लोकांसाठी वाईट वाटून घ्यायचं का ते आपल्यासाठी खरंच आपल्या पाठीशी उभे आहेत, खरे बोलत आहेत. लोकांची विविध रूपे आपल्याला बघायला मिळत असतात. सकाळी गोड बोलतात, रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं असतं, त्याच्यामुळे ते तोंड पाडून लगेच बसतात आणि कुठल्या तरी लहान लहान कारणांसाठी मात्र ते नाराज होऊन बसतात. बघा, लगेचच केंद्रामध्ये आल्याच्या नंतर छान असा दरबार सजलेला होता. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया आणि महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना सुद्धा तेच सांगितलं का आजपर्यंतचे दिवस जसे गेलेले आहेत छान आनंदास, तसाच तुमचाच कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि अशी जास्त करून माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. बघा, ज्यांच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो, आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही मी आपण कोण? आपला काहीही संबंध नसताना कोणीतरी येतं, काही वाईट बोलून जातं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करतं. पण जेव्हा आपण स्वामींच्या चरणात असतो, एखाद्या भगवंताच्या चरणी लीन झालेलो असतो, सेवा करत असतो, तेव्हा आपलं काहीही वाईट घडत नाही. म्हणून आपण त्यांच्याविषयी तसेच किंवा चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागण्याचा मात्र आपण प्रयत्न करायचा. हो, पण एवढं खरं आहे का, बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा मात्र ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे सुद्धा नाही, काही गरज नाही. कोणी कुणाच्या घरात काय करतं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं ठेवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही, कारण त्या व्यक्तीचं जर आपण नावच नाही घेतलं तर पुन्हा पुन्हा तेच विचार आपल्या डोक्यात येत नाही. फक्त स्वतः बरोबर दुसऱ्यांचे हितच चिंतायचे, कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिथे आपल्याला रिस्पेक्ट दिली जाते, जिथे आपला आदर आहे, अशाच ठिकाणी जायचं, जेणेकरून समोरच्याला सुद्धा वाटतं जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची आणि हेच आयुष्याचं खरं कोडं आहे. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील मात्र चिंता घालवतात. नेहमी हसत राहावं, कारण बघा, हा सुंदर जन्म पुन्हा नाही. ज्याने कोणी लिहिला आहे, खूप छान लिहिलाय आणि मनाला अगदी भारावून गेलं. काय होतं ना, आपण इतरांचं टेन्शन घेतो, हा मला असा बोलला, ती मला तशी बोलली, त्या विचारांमध्ये गुंतत असतो. त्याचपेक्षा कमी मैत्रिणी, कमी ओळखी, कमी नातेवाईक, कमी लोक आणि सेवे कधी झाले, सेवेमध्ये मन लावायचं, जेणेकरून इतरांविषयी इतरांकडे डोकवण्याचा प्रयत्न सुद्धा होणार नाही आणि आपलं मन पुन्हा पुन्हा त्या साईडला वळणार सुद्धा नाही. आयुष्य किंवा हा मनुष्य जन्म आपल्यालाच मिळेल, पुन्हा आपण याच धर्तीवर जन्म घ्याल असं नाही. 84 लाख योनीमधून आपल्याला कोणता जन्म मिळतो हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. म्हणून प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा आनंदात घालवता आला पाहिजे. कधी कोणी बोललं, आपण नाराज झालो, आपल्याला वाईट वाटलं, तर छान सेवा करून घ्यायची. मन आपलं हलकं होतं, विचारांची जे काही तडजोड असते, विचारांचे जो काही गोंधळ उडालेला असतो डोक्यामध्ये, तो शांत होतो. नकारात्मक विचार बाहेर पडतात, एक सकारात्मकता निर्माण होते. कमी कॉन्टॅक्ट ठेवले तर निश्चितच मनाला समाधान आणि शांतता मिळते. बघा, आज सुद्धा मी केंद्रातून आली, लगेच मला इथे आता दुपारच्या वेळेलाच मला गुलाबजामुन बनवायचे होते. केंद्रातून यायला मात्र 2 वाजले. जेवण वगैरे आटपलं आणि ते गुलाबजाम बनवायला घेतले, कारण आज माझं ठरलेलं होतं का बाहेर अजिबात काही खायचं नाहीये. कारण म्हणूनच म्हटलं आधी गुलाबजामुन बनवायचे, मग पुन्हा मला बाहेर सुद्धा जायचं होतं आणि तिकडनं आल्याच्या नंतर आधी पोळ्या वगैरे संध्याकाळीच बनवून घेतलेल्या द्यायच्या होत्या आणि तिकडनं आल्याच्या नंतर लगेचच रात्री मला पनीर आणि मटारची भाजी बनवायची होती. कारण हाही शेड्यूल जे होतं ना, ते मी आधीच ठरवून ठेवलेलं होतं का बाहेरचं खायचं नाहीये ह्यावेळेस, कारण नेहमी आपण
कोणताही काहीतरी स्पेशल दिवस असलो का बाहेरचं खातो. पण मग घरचं कधी खायचं? आणि मागच्या मंथमधूनच मी एक पॅकेट आणलेलं होतं गुलाबजामचं आणि ते सुद्धा मी बनवले नव्हते. म्हणून म्हटलं चला आहोंना सुद्धा खूप जास्त आवडतात. म्हणून ह्या दिवसापेक्षा कोणता जास्त दिवस हा आनंदाचा किंवा इम्पॉर्टंट नसणार आहे. प्रत्येक दिवस हा आपण मजेशीरच जगतो किंवा आनंदात जगतो. पण काहीतरी स्पेशल आठवण म्हणून अशा गोष्टी केल्या तर त्याच दिवसाची आठवण राहते. रेडीमेड पॅकेट आणलेलं होतं तुम्ही बघितलं का? दूध टाकून टाकून छान असा गोळा बनवला. छोट्या आकारातच गुलाबजाम बनवले जेणेकरून ते पाकात टाकले ना का खूप जास्त मोठे होतात आणि संध्याकाळी लगेचच साईड बाय साईड तळून झाले आणि पाक बनवला आणि टाकून दिले. असे छान जिपते ठेवले ना तोपर्यंत ते मुरून जातील म्हटलं. लगेचच संध्याकाळची देवपूजा केली, कारण देवपूजा सुद्धा मस्ट असते. देवपूजा झाली, ज्या काही सेवा होत्या त्या करून झाल्या, कारण एकादशी होती म्हटल्यावर सेवा तर झाल्याच पाहिजे. म्हणून विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्तमचं छान असं तुपाचा दिवा लावून पठण केलं आणि लगेचच देवपूजा झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. अहो खूप जास्त घाई करत होते का लवकर चल, पण मी कधीही देवपूजेच्या आधी घराच्या बाहेर पडत नाही, तर देवपूजा झाल्यावरच बाहेर पडते जेणेकरून छान असे दिवे वगैरे लावत असते. आणि महाराज तर असतातच आपल्या घराचं संरक्षण करायला. आणि जर तुम्ही बघितलं तर महाराज स्वतः आमचं सुद्धा छान असं संरक्षण करत होते आणि आमच्या गाडीच्या पुढे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी छानशी 4 व्हीलर चालत होती. नंतर मॉलला गेलो, फिरले, थोडे काही फोटोज वगैरे काढले. बाकीच आम्ही काही जास्त शूट केला नव्हता, कारण पर्स वगैरे बघण्यातच माझा मॉलमध्ये बराचसा वेळ निघून गेला. बाकी शॉपिंग केली त्याच्यामध्ये. पण म्हटलं चला जी काही शॉपिंग आणलेली आहे करू ना, तीच तुमच्यासोबत शेअर करते. तर ही आमची सेकंड अॅनिव्हर्सरी होती म्हणून आहोंनी मला छान असं गिफ्ट केलेलं होतं. ती म्हणजे छोटीशी पर्स. क्वालिटी वाईज, ब्रँड वाईज अगदी छान आहे. लेदर सुद्धा खूप छान आहे, कारण जितकी ती कॉस्टली आहे त्याप्रमाणे तिचं लेदर वगैरे अगदी व्यवस्थित आलेलं होतं. कलर सुद्धा छान आलेला आणि मला अशा छोट्याच पर्स आवडतात, खूप मोठ्या पर्स मला आवडत नाही. म्हटल्यानंतर आहोंनी अगदी माझ्या चॉईसची छान अशी पर्स त्यांच्या चॉईसनुसार घेतलेली होती, जी की मला प्रचंड आवडली. आणि असे स्पेशल दिवशी मिळाले गिफ्ट असतात ना, ते आयुष्यभर सांभाळून ठेवायचे असतात, कारण ह्याच आठवणी असतात. आई कधी दिली होती ही वस्तू, आपण कधी घेतलेली होती म्हटल्यावर आता मी तर हिला छान सांभाळून ठेवणारच. तुम्हाला कशी वाटते पर्स नक्की कमेंट्स करून मला सांगा. मला तर खूप जास्त आवडली आणि कलर सुद्धा युनिक होता. आपल्यासाठी आपण नेहमी काहीतरी घेतो, पण जेंट्स लोकांचा कधीच कुठे विचार केला जात नाही. किंवा माणसं फक्त कमवण्यासाठीच असतात का? तर नाही, त्यांना सुद्धा मन असतं, त्यांच्या सुद्धा अपेक्षा असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एक छान असं टी शर्ट घेतलेलं होतं. त्यांनी तिथेच वेअर करून सुद्धा बघितलं मॉलमध्ये, तर अगदी छान दिसत होतं त्यांच्या अंगावर. म्हणून म्हटलं चला हे सुद्धा घेऊया. आहोंनी मला पर्स घेतली अॅनिव्हर्सरी गिफ्टमधून आणि हा कुर्ता पण घेतलेला होता, जो की अगदी छान होता. आणि मॉलचे कपडे किंवा मॉलच्या वस्तू थोड्या कॉस्टली असतातच, पण ब्रँडसुद्धा असतो. ही कुर्तीसुद्धा छान होती, ब्रँडेड होती आणि हिचा कलर कॉम्बिनेशन आहोंना खूप जास्त आवडलं आणि प्रिंट वगैरे पण छान होती. म्हणून मग आहोंनी ही माझ्यासाठी कुर्ती घेतली. थोडीशी अल्टर करावी लागणार आहे, कारण मी जास्त पतली असल्यामुळे, पण मग ठीक आहे, अगदी छान होती दिसायला वगैरे. आणि असं पण मी केंद्रात वगैरे जाते तर मला खूप जास्त कपडे लागत असतात किंवा सेवा वगैरे करतो, तर माझं असतं का छान कपडे घालून सेवा करायची, जेणेकरून आपलंसुद्धा मन नवीन कपडे घातल्यानंतर छान आणि प्रसन्न होत असतं. आणि मला आधीपासूनच कपडे घेण्याचं खूप जास्त म्हणजे आवड आहे, त्याच्यामुळे कुठेही गेल्यानंतर मी आधी कपडे किंवा अशा छोट्या मोठ्या वस्तू बघत असते, किंवा आता तर संसाराच्या वस्तू बघण्यातच माझा वेळ निघून जातो. पुन्हा हे मला एक पिंकवाला आवडलेलं होतं, सो हे अजून एक घेतलेलं होतं. हे एक माझ्या चॉईसचं आणि एक अजून घेतलेलं आहे ते आहोंच्या चॉईसचं. हे बाय वन गेट वनमध्ये होतं म्हणून हे घेणे 2 कंपल्सरी होते, नाहीतर आम्हाला यातलं एकच जास्त आवडलेलं. पण म्हटलं चला आहो बोलले का दोघं घेऊन घे, तुला डेली यूजसाठी किंवा कुठे बाहेर गेलं तर लागतातच आणि खूप जास्त कपडे लागत असतात आपल्याला सुद्धा. हे सुद्धा आहोंच्या चॉईसचं होतं आणि कॉटन आहे, त्याच्यामुळे अगदी छान मिळाले. उन्हाळ्याचे सुद्धा कामात येतात किंवा कुठे बाहेर गेलं तर तिथे सुद्धा आपल्याला वेअर करायला कामात येतात. अगदी छान कलर कॉम्बिनेशन किंवा जे कापड वगैरे आहे ते सुद्धा छान मिळाले. आणि मॉलचे कपडे जर तुम्ही बघितलं तर असेही चांगलेच असतात, की एखाद्या शॉपमध्ये जर आपण गेलं तर असतं आपल्याला की कलर जाईल का किंवा कसे मिळतील, पण मॉलचा कलर वगैरे सुद्धा जात नाही, कारण मी बऱ्याच वेळा मॉलचं यूज केलेलं आहे. आता जे मी समोर टॉप घातलेलं आहे ग्रीन कलरचं, ते सुद्धा मी मॉलमधूनच घेतलं होतं मागच्या 4-5 महिन्याआधी. सो ते सुद्धा मला छान मिळालेलं आहे ग्रीन कलरमध्ये. त्याच्यानंतर हे सुद्धा आहोंनी घेतलं, छोटंसं आहे मंगळसूत्र, जे आता ट्रेंडिंगला आहे. अगदी छोटे छोटे डायमंड आहे त्याला आणि छान वाटतं असं. कधीतरी आपण काहीतरी वेगळं घालायचं, नेहमी तर आपण नॉर्मल जे गळ्यात आहे छोटंसं ते घालत असतो, पण काही गोष्टी असाव्या आयुष्यामध्ये, काही स्पेशल असावं म्हणून
मग आजचा दिवस तितका स्पेशल करण्यासाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानावा. आनंद मानण्यासाठी या गोष्टी खूप जास्त पुरेशा आहेत. काय घेतलं, किती घेतलं यापेक्षा आपण किती मनापासून घेतो आणि आपण किती आनंदी आहोत आपल्या घरामध्ये. कारण स्त्री जेव्हा आनंदी असते ना, घरची लक्ष्मी जेव्हा आनंदी असते ना, तेव्हा आपल्याला पैसा पैसा करण्याची गरज पडत नाही. तर माता लक्ष्मी स्वतःहून येते आणि आशीर्वाद देते आणि सेवा तर आपण करतच राहतो. म्हणून 2 छोटे-छोटे घेतले. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा.